सोलापूर महानगरपालिकेत आज मोठा प्रशासकीय भूकंप झालाय। अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नगर अभियंता पदाच्या अनधिकृत प्रभारी कारभाराला अखेर आयुक्तांनी चाप लावलाय। उपअभियंता सारिका अकुलवार यांची नगर अभियंता पदावरून करण्यात आली आहे। कोण घेणार आता नगर अभियंता पदाचा कारभार? कुणाकडे कोणती जबाबदारी? पाहूयात सविस्तर वृत्त। सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज एक कडक प्रशासकीय आदेश जारी करत मनपाच्या अभियंता वर्गात मोठा फेरबदल केलाय। सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे उपअभियंता सारिका अकुलवार यांची बदली। गेल्या अनेक दिवसांपासून त्या नगर अभियंता पदाचा अनधिकृत प्रभारी कारभार पाहत होत्या आणि त्यावरून करोडगारांनी थेट निलंबनाची मागणी लावून धरली होती। अखेर काल रात्री आयुक्तांनी त्यांना त्या पदावरून हटवत सार्वजनिक अभियंता विभागाकडे वर्ग केलंय। आता त्या परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी म्हणून पूर्ण वेळ काम पाहणार आहेत। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नाले सफाई संदर्भात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर चौकशी समितीने दिलेल्या अहवालानंतर सन्माननीय आयुक्त साहेबांनी काल एक पाऊल उचललं। यातलं यासंबंधी ज्यांच्यावर ठपका ठरण्यात आल्या अशा प्रभारी नगर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार यांची त्या पदावरून बदली करण्यात आली आहे। ही अर्धी लढाई आम्ही जिंकल्याच, अर्धी लढाई अजून बाकी आहे। सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेला जो पैसा आहे, ज्याचा या टोळीनं संगनमतन केलेला जो अपार आहे, त्या पैशाचा पैनपै शेवटचा रुपया महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होईपर्यंत माझा लढा हा सुरू असणार आहे। या लढ्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे, आमच्या पक्षाच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर, स्थायी समिती आणि संपूर्ण सभागृह हे ह्या विषयात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं। याची प्रसिद्धी काल आली, पण संपूर्ण सभागृहाने आणि माननीय महापौरांनी जे रुलिंग दिलं होतं त्या रुलिंगचा मान ठेवत माननीय आयुक्तांनी यावर निर्णय घेतला। त्यामुळं विशेष करून मी माननीय महापौर साहेबाचं मनापासून आभार मानतो। त्यांचा कारभार निश्चितपणे सुधारण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांनी अजूनही सुधारावं, भ्रष्टाचारापासून 4 हात लांब ठेवावं। महापालिकेतील म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, प्रशासकीय काळामध्ये आपण केलेला जो भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचारावर पांघरून भारतीय जनता पार्टी सरकार घालणार नाही। त्यामुळं कालचा जो निर्णय आहे हा जरी प्रशासकीय काळातील असला तरीही आता या चालू पंचवार्षिकमध्ये जे आम्ही सगळे पदाधिकारी नगरसेवक विश्वस्त पण आहोत, या सगळ्यांचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे। त्यामुळे कुणीही अधिकार नाही आणि आता धाडस कोणी करणार नाही असं वाटतंय। पाहूया। दुसरीकडे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्याकडे आता नगर अभियंता पदाचा कारभार सोपवण्यात आलाय, तर उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्यावर तब्बल 3 विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे। नगर रचना, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग तसेच महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचाही कारभार आता त्यांच्याचकडे असणार आहे। आयुक्तांनी आदेशात स्पष्ट बजावलंय, संबंधित अधिकाऱ्यांनी चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेट खातेप्रमुखांकडे हस्तांतरित केल्याशिवाय नव्या पदाचा कारभार स्वीकारायचा नाही। तसेच वेतन हे उपस्थितीच्या दाखल्यावरूनच अदा केलं जाणार असल्याचा सज्जड इशाराही देण्यात आलाय। नगर अभियंता पदाचा वाद हा सोलापूर मनपासाठी नवा नाही। अनधिकृत प्रभारी कारभारावरून करोडगारांनी वारंवार बोट दाखवलं होतं आणि अखेर आज आयुक्तांनी कठोर भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावल्याचं चित्र आहे। मात्र प्रश्न असा उरतोय, हा निर्णय कायमस्वरूपी तोडगा आहे की पुन्हा नवा वाद उभारणार? सोलापूर महानगरपालिकेच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर असेल।